नमस्कार मित्रांनो, DH शेती विज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचं कारण असं, आज 19 जून 2026 या ठिकाणी आपल्या शेतामध्ये हळद लागवड चालू आहे। हळद लागवड चालू असताना सुरुवातीला आपण ठिबक अंतरून घेतलेले आहे। अशा प्रकारे नळ्या अंतरलेल्या आहेत। हे आहे 4.5 फुटाचं बेड, हे आपण पाहू शकता। अशा प्रकारचं बेड या ठिकाणी पाडलेलं आहे। 4.5 फुटाची सरी आहे, त्यामध्ये सिंगल ठिबक अंतरलेला आहे आणि त्यानंतर हे अशा प्रकारचं हळदीचं बियाणं आहे आणि याच्यामध्ये हे बियाणं लावण्याच्या पूर्वी हे अशा प्रकारचं एक बियाणाला बीज प्रक्रिया केलेली आहे। बीज प्रक्रिया करण्यासाठी हे औषध आहे फंगीसाइड औषध या ठिकाणी वापरलेलं आहे, आपण पाहू शकता। याच्यामध्ये ट्रायफ्लोक्सिट्रोबिन, थायमेथोक्झम, थायोफेनेट मिथाइल 9.5 अशा प्रकारे हे बुरशीनाशक या ठिकाणी वापरलेला आहे आणि हळद लागवड चालू आहे। हे आहे यंत्र, हे प्रामुख्याने खात पेरायचे यंत्र आहे, पण या यंत्राने आपण बेडवर अशा दोन्ही साईडने सऱ्या मारून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपल्याकडे महिला आहेत लावणीसाठी आणि त्या बेडमध्ये हाताने थोडीशी माती सरकावून ते हळद लागवड या ठिकाणी करीत आहेत। मित्र हो, हळदीला थोडा उशीर झालेला आहे, पाऊस लांबणीवर झाल्यामुळे थोडा उशीर झाला आणि हे अशा प्रकारे प्लॉट आहे। आपण ही माती या ठिकाणी अशी सरकवायची आणि या मातीमध्ये हळदीचे कोंब एक 6 इंचाच्या अंतरावर, म्हणजे आपले 6 बोटाच्या अंतरावर लावून सध्या चालू आहे। 19 जून 2026 या ठिकाणी हळदीचे लागवड चालू आहे। दूरवर पावसाचा पत्ता नाही, मृग नक्षत्र संपत आलेलं आहे, तरीही पावसाचे काही लवलेश कुठे दिसत नाही। तरीही आपल्याकडे पाणी आहे मुबलक प्रकारात, त्याच्यामुळे थोडंसं हळद या ठिकाणी, हे पूर्ण प्लॉट 1.5 एकरचा आहे। आपण एकूण 15 क्विंटल हळद आणलेली आहे। आता 15 क्विंटल हळदीमध्ये किती रान निघतं हे आपल्याला पाहायचं आहे। अशा प्रकारे लागवड या ठिकाणी चालू आहे मित्रांनो। या हळदीची अपडेट पुढे आपणाला काय अनुभव येतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहू। अशा प्रकारे ते लागवड सध्या चालू आहे आणि हळद लावण्याचा हा पहिलाच वर्ष आहे, त्याच्यामुळे पाहू आपण अडचणी काय येतात, कशा प्रकारे आपण याची मेहनत करू शकतो। अजून तरी याच्यामध्ये भेसळ डोस टाकलेला नाही। आता भेसळ डोस हळद लावून झाल्यानंतर वरतून आपल्याला भेसळ डोस टाकायचा आहे आणि भेसळ डोस टाकणं आवश्यकच आहे। आणि भेसळ डोसमध्ये लिंबोळी पेंड हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे, कारण बुरशी
जन्य हळद असते, हळदीच्या खोंबाला बुरशी लागू नये म्हणून थोडासा प्रयोग लिंबोळी पेंडीचा उपयोग करावा लागेल. या पुढील अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन. धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.